आजना ऐराणी बातम्या. दिव्यांग बांधवसना मानधनमा 1000 रुपयांनी वाढ. पहिले 1500 भेटेत, आते 2500 रुपया भेटतीन. सणासुदीना दिनमा सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे फेऱ्यासमा वाढ करण्यात येईल शे. 27 सप्टेंबरपर्यंत या गाड्या सुरू राहतील. 3 नवीन गाड्या सुरू होईल शेतस. अखेर शाळासले सरकारने 970 कोटीना अनुदाननी घोषणा करी. आधारद्वारे KYC कराले आते OTPनी गरज राहवाव नाही. अमरनाथ यात्रा परत सुरू. आते इस्लामपूरनं नाव वही जावावशे ईश्वरपूर. चांदीना भाव स्थिर. सोनामा 100 रुपयांनी वाढ. राज्य विधानमंडळनं शीतकालीन सत्र 8 डिसेंबरपासून सुरू होई. आते पोस्ट ऑफिसमा बी म्युच्युअल फंडनी KYC करता येई. प्रायव्हेट नोकरी करणारसले बी आते 7500 रुपयांनी पेन्शन भेटी बर का. पहिले 1000 रुपया भेटेत. सरकार 2036 मा ऑलिम्पिकसाठी 3000 खेळाडूसले दर महिना 50,000 रुपया देवाव शे. गुजरातमा 133 पूल गंभीर दुर्घटनानंतर बंद. मुंबई विद्यापीठना 169वा स्थापना दिवस उत्साहामा साजरा. शिधापत्रिका KYC साठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढ. मित्रस्वनी एक चिन्नी बातमी आहे की मला खूप नवल वाटणं. आपल्या ऑनलाईन खरेदी करान सवय रास, अशीच ती महिलाला ऑनलाईन खरेदीनी सवय होती आणि त्या महिलानं ऑनलाईन खरेदीमा 2 घरे भरेल शेतस. अरे बाप रे, बातम्या ऐकून एकदम नवल वाटणं. दुसरी आजनी पॉझिटिव्ह बातमी. तबला परीक्षामा चंद्रपूरना विशेष बालक देवांशू शिंगरू देशमा प्रथम 200 पैकी 193 गुण त्याला भेटणार. दखा मनमा काहीतरी जिद्द राहिली ना, काहीतरी नवीन करानी क्षमता राहिली ना, आपण काय बी करू शकतस. या देवांशू शिंगरूले मतिमंद समजतस. तबला परीक्षामा चंद्रपूरना विशेष बालक देवांशू शिंगरूनी देशमा पहिला नंबर प्राप्त करा आणि त्याला 200 पैकी 193 गुण भेटणार. आई शे आजनी पॉझिटिव्ह बातमी. व्हिडिओ ऐका त्याबद्दल धन्यवाद. 2 जणले पुढे नक्की वाटलावा. थँक्यू मित्र.